नागपूरमधल्या ओबीसी मोर्चापासून बुलेटिनची सुरुवात करूया। ओबीसीचे नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह राज्य सरकारवर जोरदार तोफ टाकली आहे। सरकार जरांगेंच्या समोर झुकलं। जरांगे ओबीसींच्या मुळावर उठल्याचं मोठं विधान वडेट्टीवारांनी केलं, तर जरांगे पाटलांनी विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर देत वडेट्टीवार भुजबळांची भाषा बोलत असल्याचा पलटवार केला। नागपुरात ओबीसींचा आरक्षणासाठी एल्गार। हैदराबाद गॅझेटियर जीआरला विरोध। वडेट्टीवारांचा जरांगेंवरती हल्लाबोल। हे दृश्य आहेत नागपुरात निघालेल्या ओबीसी महामोर्चाची। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेला जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी नागपुरात सकल ओबीसी समाजानं ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चा काढत सरकारविरोधात हल्लाबोल केला। या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमधून आलेले हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते। 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली, परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करण्यासाठी जरांगे पुढे झुकला आहे। जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोवर तो गप्प बसत नाही आता, कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय आणि जो नेता जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही, ते पक्ष सुद्धा संपल्याशिवाय राहत नाही। आतापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा। ओबीसींच्या हक्कांसाठी यावेळी विजय वडेट्टीवारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। काय म्हणतात जरांगे, म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात। अरे आमदारकी गेली खड्ड्यात, माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही। सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे, पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे, म्हणून मी मैदानात उतरलो आहे। प्युअर अपेश आहे ते, आणि हे असल्या अपेक्षाच्या षडयंत्रात गुंतलाय वडेट्टीवार साहेब सुद्धा। चांगलं होतं ते, चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्ष नेता होता, चांगलं काम करत होता, परंतु आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाले, कळले अवकात आता। पहिला मोर्चा महामोर्चा त्याचा, काँग्रेसचा महामोर्चा, काँग्रेसचाच मोर्चा होता। काँग्रेसचा मोर्चा ते 1.5 छटाक होते का? याचवेळी बोलताना विजय वडेट्टीवारांनी मनोज जरांगे पाटलांवरती निशाणा साधला। सच्चाई के लिए हम लड़ने वाले हैं। ओबीसीचा कटाप 485 ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएसचा कटाप 450 आहे। आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये आहे? या बैताड जरांगेला हे समजतच नाही। अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिलेच 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतात, तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस? कुठे मिळणार आम्हाला हक्क आमचा? हे शब्द कोणाचे माहिती आहे तुम्हाला? 2 वर्षापूर्वीचे आंबडचे सभा, हे बकरू शब्द हे छगन भुजबळचा, म्हणजे हे छगन भुजबळच्या आहारी गेले हे लोक। ती परळीची एक लाभार्थी टोळी, तोच प्रकार परळीच्या लाभार्थी टोळी सारखाच प्रकार आता वडेट्टीवारचा व्हायला लागला। परडं उघड आता झोपत नाही रातभर, द्या बिगर पाण्याची टाकी द्या। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मनोज जरांगे पाटलांनी मुंबई गाठली होती। अशाच प्रकारे ओबीसींच्या हक्कांसाठी मुंबई जाम करू असा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिला। महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो, जर हा जीआर रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे
ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या पुढाकारानं निघालेल्या या मोर्चात मनोज जरांगेंवरती टीका करणारे ओबीसी नेते छगन भुजबळ मात्र सहभागी झाले नव्हते. सगळ्या ठिकाणी मला काही जाता येणार नाही आहे. दुर्दैवाने जे अनेक ठिकाणी जे आहेत आत्महत्या होतं, मी नाही जाऊ शकणार. अनेक कारणं आहेत, म्हणजे तब्येतीपासून ते इतर सगळ्या कार्यक्रम असतात. परंतु प्रत्येकजण लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलेला बोलण्याचा, जे चूक वाटतं ते बोलण्याचा, आणि ते तर विरोधी पक्ष नेते आहेत, ते बोलणारच. आमचा कुणालाही विरोध नाही, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं लढलं पाहिजे. नागपुरात महामोर्चा काढत ओबीसी समाजानं आपल्या हक्कांसाठी आरपारचा लढा उभारण्याचा निर्धार केलाय. या पार्श्वभूमीवर आरक्षणाची ही लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.